मतदारांच्या हातात शिवसेना देण्याचा प्रयत्न केला। राहुल नार्वेकर या व्यासपीठावर, एकनाथ शिंदे या इकडे, आपण मुख्यमंत्री आहात ना, तुम्ही वाटला सिक्युरिटी घेऊन आहे सगळे ऐका। आणि पहा या हजारो तोफा कशा धडधडतायत। एक तोफ काय, प्रत्येक शिवसैनिक हीच तोफ आहे। समोर या उडवून लावू। 1 मे 2024च्या आधी तू मुख्यमंत्री नसशील, हा संजय राऊतचा शब्द आहे। घरंदाज म्हणजे काय? घरंदाज म्हणजे तुम्ही निवडणूक एका बरोबर लढवली, सरकार दुसऱ्या बरोबर स्थापन केलं, लग्न एका बरोबर केलं, संसार दुसऱ्या बरोबर केला, हनीमून तिसऱ्या बरोबर केलं। हे बाळासाहेब सांगायचे, हे म्हणजे घरंदाज। बाळासाहेब असते तर ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं। बाळासाहेब असते तर जोड्याने मारलं असतं की नाही? मी सदा ठरवायला विचारलं, सदा आपण कुठे आलो? सदा म्हटलं कळवा। मी म्हणालो आता त्यांना कळवा, आम्ही इथे आलोय तुम्हाला गाडण्यासाठी, कळवा त्यांना। ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे। ही शिवसेना कोणाला चोरता येणार नाही, ही शिवसेना कोणाला संपवता येणार नाही, आणि ही शिवसेना तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत देखील होते आणि यावेळी त्यांनी संबोधन करताना शिंदे गटावर चांगली सडकून टीका केली। आपल्याला कल्याण डोंबिवली मतदारसंघातून गद्दारीचा कचरा साफ करून भगवा फडकवायचा आहे, असं आवाहन देखील त्यांनी शिवसैनिकांना केलं। आमच्या घराणेशाहीविषयी आपल्याला बोलायचं असेल तर आमची घराणेशाही ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची आणि हिंदुत्वाच्या विचारांची घराणेशाही आहे। ती घराणेशाही पुढे घेऊन शिवसेना चाललेली आहे। ती गुलामीची, गद्दारीची घराणेशाही महाराष्ट्रात व शिवसेनेत चालणार नाही, असा टोला देखील संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला। कल्याण डोंबिवली जिथे जाऊ तिथे लोक उत्स्फूर्तपणे साहेबांच्या स्वागतासाठी बाहेर पडतायत आणि हीच खरी शिवसेना आहे। हे जे वातावरण आहे हीच खरी शिवसेना आहे। या शिवसेनेचा निकाल राहुल नार्वेकर देऊ शकत नाही। राहुल नार्वेकर कागदावर इथे तिथे फिरतोय, ती ही शिवसेना नाही, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि या बाळासाहेबांच्या शिवसेनेला हात लावण्याची हिंमत कोणामध्ये नाही। कल्याण लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे आणि गद्दारीचा कचरा साफ करायचा आहे, असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं। त्यासोबतच 1 मे 2024 नंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहणार नाही, असं भाकीत देखील संजय राऊत यांनी केलं आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये कोर्टात निर्णय काय लागतो, शिवसेना ही कुणाची होते, कारण लढाई अजून संपलेली नाही आहे, असं संजय राऊत यांच्या भाषणातून स्पष्ट होत आहे।